नमस्कार. माझं नाव विजय सुर्वे. मी लग्न सोहळा मुंबईसाठी काम करतो. आज आम्ही 15 ऑगस्टच्या दिवशी एक व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच्यासाठी स्पेशली विषय घेतला आहे मी, एकदा विचार करायला काय हरकत आहे. एकदा विचार करायला काय हरकत आहे. तुम्ही विचार करत असाल काय हा सब्जेक्ट आहे, कशासाठी हा सब्जेक्ट घेतला आहे. तर विषय असा आहे की आज काही वर्षात मी असा अनुभव घेतला आहे की आजची जी तरुण पिढी आहे, जी लग्न झालेलं होतं, काही कारणास्तव डिवोर्स झालं, काही कारणास्तव पतीचा मृत्यू किंवा पत्नीचा मृत्यू झाला तरुण वयात, अशा काही स्त्री पुरुषांकडे बघितल्यावर असं जाणवतं की आहे सुशिक्षित आहे, चांगले कमवत आहे, त्यांना छोटंसं बाळ आहे किंवा एखादं छोटंसं बाळ हे आहे, 2 बाळं आहे. पण ह्या स्त्रिया किंवा हे पुरुष स्वतःला स्वतंत्र असं व्यक्तिमत्व म्हणून जगण्याचा प्रयत्न करत आहे समाजामध्ये. ह्यांचं म्हणणं असं आहे की मी जर त्या व्यक्तीला डिवोर्स दिला आहे तर मी माझ्या मुलांचं संगोपन मी करू शकते, चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण, अन्न पाणी जे काय आहे ते देऊ शकते, असं त्यांचं एक व्यक्तिगत मत आहे आणि ते लोक आपलं आयुष्य जगत आहेत. तर अशा ह्या व्यक्तींसाठी मी हा स्पेशली व्हिडिओ आज 15 ऑगस्ट रोजी व्हिडिओ शूट करतोय. त्याचं कारण असं झालं की खरंच आपण स्वतंत्र आहोत काय हो. खरंच मला असं वाटतं की नाही, आपले थोडेसे विचार कुठेतरी आपण डबघाईला गेल्यासारखे वाटते. तुम्ही सुशिक्षित आहात, याच्यामध्ये मला खूपशा असे लोक पण दिसले की चांगल्या IT इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतात, मेडिकल फील्डमधले लोक, मोठमोठे प्रोफेसर लोक, अशी लोक जी एक स्वतंत्र अशी विचारसरणी घेऊन चाललेत की माझं नाही व्यक्तिगत त्या व्यक्तीबरोबर पटलं, मी मोकळी झाले किंवा मी मोकळा झालो, आता मी माझं स्वतंत्र आयुष्य जगतोय. तर मला अशा व्यक्तींना सांगायचं आहे की बघा, तुमचा निर्णय काही चुकला नाही आहे, तुम्ही जो घेता निर्णय योग्य आहे. फक्त मला आत्ता हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आहे की मी तुम्हाला एक आरसा दाखवतोय. तो आरसा अशा पद्धतीने दाखवतोय की तुम्ही फक्त एक 15 मिनटं माझ्यासाठी द्या आणि मी जे काही सांगतो पॉईंट टू पॉईंट ते तुम्ही फक्त विचार करा. काही बोलू नका, काही करू नका, फक्त त्या विषयावर विचार करा की असं घडलं तर काय असेल माझी रिॲक्शन त्या वयामध्ये. तर त्या संदर्भात मी काही पॉईंट्स निवड काढले आणि ते पॉईंट्स मी तुमच्या इथे समोर मांडतोय. बघा, तुम्हाला पटले तर. मी कुठेही तुमच्या आयुष्यामध्ये डिस्टर्बन आणत नाही आहे. फक्त मला एक सांगायचा हा विषय होता की हे कोणीतरी बोललं पाहिजे समाजामध्ये. कोणीतरी तुमच्याशी बोललं पाहिजे. तुम्हाला कुठेतरी मोकळीक झाली पाहिजे की अरे, आपण आपलं आयुष्य जगतोय, कशा पद्धतीने जगतोय, आपण फायनान्शियली सगळे सेटल आहोत, एज्युकेशन सेटल आहोत, पण कोणाबरोबर तरी बोलून आपण आपल्या आयुष्याबद्दल पण कधीतरी विचार केला पाहिजे की काय चाललंय पुढे, माझ्या आयुष्यात काय घडणार असेल आणि त्याचं बॅकग्राऊंड काय असेल साधारणतः. तर त्याची कल्पना म्हणून मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. म्हणूनच त्याला आपण विषय घेतला होता की एकदा विचार करून बघूया. तर त्याच्यातलाच हा विषय आहे आरसा. तुम्ही आरसा, याचा अर्थ असा असतो की जेव्हा आपण एखाद्या सलूनमध्ये जातो, स्त्रीच्या सलूनमध्ये जाऊ द्या, पुरुषांच्या सलूनमध्ये जाऊ, तुम्ही बघा, विचार करा, त्या समोर एक आरसा असतो, पण त्याच्या बॅक साईडला, म्हणजे आपण इथे बसतो त्याच्या बॅक साईडला पण एक आरसा असतो. आणि हा आरसा असतो ना, त्याचं रिफ्लेक्शन असं असतं ना की तुमचा चेहरा तुम्हाला इकडे दिसतोय, तुमच्या पाठचे केसही तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यानंतर त्याचे रिफ्लेक्शन्स दिसतात की एक आरसा, त्याच्या पाठी दुसरा आरसा, त्याच्या पाठी, ते रिफ्लेक्शन असतात. म्हणजे आरसे तर 2च आहेत, एक समोर आणि एक पाठी आहे, पण त्याच्या रिफ्लेक्शन असतात, 5-6 दिसतात तुम्हाला. तुम्ही जशी नजर फिरवा तसे ते आरसे तुम्हाला दिसतात आणि तुमचा पूर्ण चेहरा तुम्हाला दिसतो. तर सांगण्याचा उद्देश काय की फक्त पुढे बघू नका, पाठीही बघू नका, आयुष्याकडे बघा. ह्या घडामोडी घडणार होत्या, घडल्या, विषय संपला. पुढचं आयुष्य सुंदर आहे, सुरेख आहे. फक्त जगण्याची दिशा जरा चेंज करा. विचार करा की मी असं केलं तर, ह्या दिशेने गेलं तर. म्हणून हा मी तुम्हाला सांगितलं आरशाचं उदाहरण. दुसरी गोष्ट की आपण आत्ता तरुण आहोत, यंग आहोत, खूप आपल्याकडे इच्छाशक्ती आहे,
आपली विल पॉवर चांगली आहे. पण कधी तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन बघितलं का हो? ज्या वृद्धाश्रमात ज्या मुलांनी आई वडिलांना ठेवलेलं असतं असेच असतात असं नाही आहे. असेही काही लोक असतात ज्यांनी तरुणपणामध्ये असेच निर्णय घेतले आणि नंतर मग ते जेव्हा वयस्कर झाले तेव्हा त्यांना बघायला कोणी नाही, नातेवाईक, ना सक्का भाऊ ना सक्की बहीण, कोणी नाही. मग असे जेव्हा वृद्ध होतात मग ते विचार करतात मला आता बघणार तरी कोण. मग त्यांच्याकडे असतो मुबलक पैसा. मग ते कुठल्या तरी चांगल्या संस्थेला आपलं डोनेशन करून टाकतात पूर्ण आणि त्यांना सांगतात मला सांभाळा, मरेपर्यंत मला सांभाळा. आणि अशी व्यक्ती त्या वृद्धाश्रमात जाते. पण मला सांगा, त्याच व्यक्तीने जर थोडासा चेंजेस केला असता त्या आयुष्यात, आपल्या सुरुवातीच्या काही घटना घडल्या असतील त्यांच्या आयुष्यात, पण त्याच्यात कुठेतरी जे ॲडजस्टमेंट केली असती तर आज त्यांना वृद्धाश्रमात राहायची गरज लागली नसती आणि जे काही आयुष्य आहे त्यांचं ते सुंदर परिवारामध्ये पण गेलं असतं. तर त्याला मी म्हणतो की एकदा वृद्धाश्रमात पण जाऊन बघून या की काय आहे नेमकं हे वृद्धाश्रम आणि ह्याच्यात कशा परिस्थितीनं लोक आलेली आहे. सांगण्याचा उद्देश काय की तिथे आपण जाऊ शकतो जर आपण आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण भविष्यात बघणार कोण, म्हणून हा विषय वृद्धाश्रमापर्यंत. दुसरा विषय आहे आजारपण. बघा, जेव्हा एखादा आजारपण येतं, तुम्ही बघितलं असेल आजारपणामध्ये अशी कंडिशन येते. बघा, विचार करून बघा, कधी तुम्ही आजारी पडला असाल तर तुम्ही हॉस्पिटलाइज झालाय आणि हॉस्पिटल झाल्यावर एखादी सर्जरी करायची झाली, मेजर असो किंवा मायनर, मग अशा सर्जरीच्या टायमाला डॉक्टर काय करतो, पेशंटचं डिक्लरेशन घेतो आणि पेशंटच्या नातेवाईकाचं डिक्लरेशन घेतो आणि तेव्हा तो काय विचारतो की ह्या रिलेटिव्हचं आणि पेशंटचं रिलेशन काय आहे. जर तो मित्र असेल तर ते शक्यतो टाळतात. ते सांगतात यांचा कोण नातेवाईक आहे का जवळचा, भाऊ बहीण मुलगा काका मामा असे विचारतात. का? कारण त्याच्यामध्ये त्या सर्जरीमध्ये त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या पेशंटच्या जीवाला धोका असतो आणि अशा वेळेस त्याचा क्लेम कोणी करू नये म्हणून हा तो विषय असतो. तर सांगण्याचा उद्देश काय की अशा कंडिशनमध्ये आपल्याकडे काय पर्याय आहे, तर हा विचार करा. दुसरा आहे आर्थिक गरज. आज तुम्ही फायनान्शियली खूप सेटल असा, पण आत्ता जी भारताची प्रगती होते, भारताची काय जगाची प्रगती होते आणि ह्या जगाच्या प्रगतीमध्ये आज आपल्याला नाही झेपत आहे. बी फ्रँकली, तुम्ही आज तुमचं वय जर असेल 35-40च्या दरम्यान, तर तुम्ही विचार करा एक 10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही 10-15 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही कॉलेज स्टुडंट होता तेव्हा वडापाव होता 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये. आज तोच वडापाव झाला 20-25 रुपये. म्हणजे किती डिफरन्स झाला. तुमचाही पगार लाखामध्ये गेलाय, असू दे, पण फरक वाढला ना पैशाचा. सेम थिंग्स, आजचा पैसा भविष्यात पुरेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे कुठेतरी आर्थिक स्तोत्र असलं पाहिजे पैशाचं. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी एक सहचारणी किंवा एक सहज जीवन जगण्यासाठी व्यक्तीची गरज आहे, म्हणून आपल्याला हे सेकंड ऑप्शन आहे. दुसरं आहे मानसिक स्वास्थ्य. बघा, तुम्ही जेव्हा घरी येता कामावर थकून राहू, तेव्हा तुम्हाला कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे की त्याच्यावर मी बोलू शकते. मी असे काही लोक बघितले की ते घरी गेल्यावर कुणाशी बोलतात माहिती आहे? एक तर त्या पिंजऱ्यामधल्या त्या पोपटाबरोबर, ज्याला लव्ह बर्ड्स आणि म्हणतात ते, किंवा त्यांच्याकडे पाळीव जी प्राणी असतात, कुत्री असतात, मांजरी असतात. मांजरी पण इंडियन नसतात, ती फॉरेनची असतात. अशी मांजरी ते लोक पाळतात आणि ते त्यांच्याशी बोलणं करतात. काय आहे की प्रत्येक व्यक्तीला बोलण्याची गरज आहे. आज आपण जेव्हा काही विचार डोक्यामध्ये घेऊन येतो तेव्हा आपले विचार कोणीतरी ऐकावे. तो मुखा प्राणी आहे, तो कुत्रा आहे, तो मांजर आहे, तो पोपट आहे, तो मुखा प्राणी आहे. तो तुमच्याशी बोलत नाही, तो त्याचा आवाज करतो, तो तुम्हाला उत्तर नाही देत आहे, पण तुम्ही तुमच्यात बोलून त्याच्याशी मोकळं करताय मन, तर ते मला तरी योग्य वाटत नाही. बघा, विचार करा. दुसरं आहे आधार आणि काळजी. अशी व्यक्ती पण कोणीतरी असावी ना की तुम्ही कामावर येत आहे, लेट झालं, तुम्हाला फोन करून विचार, अरे बाबा आहेस कुठे, अगं आहेस कुठे. तर ही असते काळजी किंवा आधार. तुम्ही कुठे अडकला असाल, पटकन तिथे मॅनेज करून तुमची सोय करणं ही पाठच्या व्यक्तीची एक जबाबदारी म्हणा किंवा काळजी घेण्याची रीत असते.
तर अशाही लोक असतील. दुसरं आहे हितगुज. आपले काही अडचणी असतात, काही वेळेस खूपशा मोठ्या स्ट्रगलमधनं तुम्ही जात असता आणि त्या स्ट्रगलच्या टायमाला तुम्हाला असं वाटतं, अरे कोणीतरी मला बोलणारं पाहिजे होतं रे, कोणाशी बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, मला हा विषय याच्याशी डिस्कस करायचा होता. पण बघा, आयुष्यात आपल्या कुटुंबाशिवाय बाहेरची व्यक्ती हे नॉमिनल असतात. मित्रांच्या ह्याच्यात लाईफमध्ये मित्र हे बारपर्यंतच असतात. बार, लक्षात घ्या, बार. आणि मैत्रिणी ह्या विशिष्ट काळापर्यंतच, त्याच्यानंतर नसतं. तर जोडीदार असणं हे गरजेचं आहे. जोडीदार तुमच्याशी हितगुज करतो, तुमची काळजी घेतो, तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला सांभाळ करतो, तुमचं नियोजन करतो. दुसरं आहे प्रशंसा करणं. तुम्ही एखादी काही वस्तू घरी बनवता आणि ती वस्तू तुम्ही खाताय, पण ती वस्तू इतकी सुंदर झालेली असेल, तुम्हाला वाटतं ना, अरे कोणाला दिली असेल त्याला आवडली असेल आणि त्याने मला मस्त म्हणालं असतं, पण ते कोणच नाही समोर. तुम्ही आहात, तुम्ही खाताय, बस, बाकी काही नाही. तर अशी ही परिस्थिती आहे. आणि ह्याच्यातनं बाहेर येण्यासाठी तुम्ही हुशार आहात. तुम्हाला जर कधी माझी गरज लागली तर माझा एक व्हिडिओ आहे श्री गणेशा नवीन आयुष्याचा, बघा. दुसरा एक व्हिडिओ आहे लग्न सोहळा ऑन कॉल. तो अशा लोकांसाठी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी आहे. आणि हा खास व्हिडिओ आज मी बनवला आहे अशा व्यक्तींसाठी, ज्या व्यक्ती आज बोलत आहेत मला कोणाची गरज नाही. मी त्यांना आरसा दाखवला, काही पॉईंट्स दाखवले. विचार करा तुम्ही, तुम्हाला पटले तर हे पॉईंट्स तुम्ही पुढे आपल्या मित्रपरिवाराला पाठवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मित्रांना पण काहीतरी सजेशन करावंसं वाटलं तर त्यांना ते सजेशन देता येईल. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर सांगितलं नवीन आयुष्याबद्दल, मग पाठचं झालं त्याचं काय होतं, तर तेही सांगतो तुम्हाला. काय होतं, आपण जेव्हा लग्नाचा विषय घेऊन लग्न करतो तेव्हा काही गोष्टी आपल्या आयुष्यात बसलेल्या असतात. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे कुळाचार. आपल्या कुटुंबाचा जो कुळाचार होता तो कुळाचार पुढे डिस्टर्ब झाला असेल आपल्या अगोदरच्या पिढीकडनं, तर त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि तो विषय येतो, पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये, नंतर लग्नामध्ये, नंतर मुलं बरं होण्यासाठी. त्या 3 विषयामध्ये कुळाचाराचा इफेक्ट होतो. नंतर दुसरं आहे जन्मपत्रिका. काही लोक जन्मपत्रिका मानत नाहीत, पण लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत आणि स्पेशली भारतामध्ये असेही काही ज्ञानी लोक आहेत ज्यांच्याकडे तुम्ही एखाद्या व्यक्तीची पत्रिका नेऊन दिली, तो त्याची कुंडली बोलतो. तो व्यक्ती जो कोण पंडित आहे किंवा जो ज्ञानी आहे तो त्या व्यक्तीची माहिती देऊ शकतो पत्रिका बघितल्यावर. ही व्यक्ती कशी असेल, उंचीने कशी असेल, रंगाने कशी असेल, हिचा स्वभाव कसा असेल, ही ती नुसती पत्रिका वाचून सांगेल. तुम्ही त्या व्यक्तीला लांब लपवून ठेवा आणि तुम्ही बघा, क्रॉस चेक करा, तर ह्याचा अर्थ ती पत्रिका ही शास्त्रशुद्ध आहे. आणि ह्या पत्रिकेत जर काही दोष निघत असेल तर त्याचा इफेक्ट हा आपल्या आयुष्यात लग्नाच्या टायमाला, शिक्षणाच्या टायमाला आणि मुलं होण्याच्या टायमाला जाणवत असतो. तिसरी गोष्ट आहे वाईट शक्ती. तुम्ही मला वाईट शक्ती, तुम्ही थोटांड असेल हे वाईट शक्ती म्हणजे नाही. तुम्ही विचार करा, आपल्याकडे अशा काही अद्भुत अशा शक्ती आहेत आपल्या निसर्गात, त्या दिसत नाही तुम्हाला, पण ह्या वाईट शक्ती पण त्याच्यात आहेत. आणि या वाईट शक्ती काही लोक तुमच्यावर पाठवता ह्याचा अर्थ त्याची एक विद्या आहे. आणि ह्याचं जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर नाशिकला कुंभमेळा असतो 12 वर्षाने. तुम्ही नाशिकला जा, त्या कुंभमेळ्याला अटेंड करा, तुम्हाला जाणवेल की अरे इथे येणारे लोक अशी का, सगळे कपडे घेऊन येतात, मग हे असे का, ह्यांच्याकडे कपडा का नाही, ह्याला म्हणतात अघोरी विद्या. आणि ही भारतामध्ये आहे आणि त्याचा परिणामही आपल्याला भोगावा लागतो. म्हणजे अशा लोकांकडे, काही लोकांकडे अशा त्या अघोरी विद्या असतात आणि त्या आपल्यावर पाठवल्या जातात आणि त्याचा इफेक्ट आपल्याला जाणवतो. आणि त्याच्यामुळे आपल्या लग्नाच्या विषयामध्ये, आपल्या शिक्षणाच्या विषयामध्ये, आपल्या मुलाबाळांच्या विषयामध्ये त्याचा इफेक्ट जाणवतो. आणि याच्यामुळे पण आपल्या लग्नाचा जो विषय आहे
तो डिस्टर्ब झालेला असतो. सो ह्या काही गोष्टी आहेत ह्याच्यामुळे आपण कुठेतरी अडकलेलो असतो. तर मला सांगायचं काय आहे, गेलं ते गेलं, पुढे काय, तर पुढे विचार करा. आता मी जसा हा सब्जेक्ट घेऊन बोललो तुम्हाला, काय म्हणालो मी तुम्हाला सब्जेक्ट माझा, की एकदा विचार करायला काय हरकत आहे, एकदा विचार करायला काय हरकत आहे. तर बघा, तुम्हाला हा विचार माझा पटला तर मला भेटा. मी काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग असं म्हणत नाही, मी तुमच्याशी हितगुज करतो, 1 to 1 करतो, मी तुमच्याशी बोलतो. आपण त्याच्या जर पत्रिका असेल, काही तुमच्या बॅकग्राऊंडला काही त्याचा त्रास असेल तर आपण प्रत्यक्ष भेटून आपण बोलू शकतो. मी चार्जेस घेतो नाही असं नाही, मी माझा वेळ विकतो आणि त्या वेळेचे पैसे घेतो. पण सांगण्याचा उद्देश हा आहे की कुठेतरी कुणाला तरी पुढे पुशअप करणं गरजेचं आहे. भाऊ बहीण दादा वहिनी हेच सगळे प्रत्येक वेळेस असतात असं नाही. माझ्यासारखा एखादा त्रयस्थ माणूस पण तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर बघा, तुम्हाला माझे विचार आवडले तर माझा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर तर नक्की करा, पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या 4-5 मित्रमैत्रिणींना पाठवा जे कुठेतरी घुटमळत आहेत, त्यांचं कुठेतरी काहीतरी ब्लॉक झालं आहे, आणि अशा मैत्रिणींना पाठवा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात काहीतरी सुख येईल आणि त्या सुखाचे धणी तुम्ही पण असाल. कदाचित तुमच्यामुळे त्यांना तो सुख मिळालं असेल, त्यांना एक छान जोडीदार मिळेल तुमच्यामुळे. तर माझी नम्र विनंती आहे सगळ्या लोकांना की हा व्हिडिओ आता मी इथे संपवतोय. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. धन्यवाद.